20ला जोडी आहे का? 30ला 2, 15ला 1. 100 वाटे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेंडीच्या बाजारामध्ये. वेद आलाय आणि इकडे आमचे गावचे सुमित वेल्डिंग वर्सेस सुमित वेल्डिंगचे मालक देवराम पद्मेरे आमचे दाजी, ते पण बाजारला आलेत. तर चला तुम्हाला बाजार दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. 20ला जोडी आहे का? 30ला 2, 15ला 1. 20 रुपये कर कारले. कसे दिले आंबे? 100 वाटे. बटाटे, लसूण. लसूण कसं आहे बाबा? 50 रुपये. 50 रुपये पावशेर. मिरच्या 20 रुपये. 20 रुपये. काय भाऊ? हा. तर शेंडीला आल्यानंतर आपल्याला इकडे आपले बरेच जुने दुकानदार आहेत. मसाल्याचे पदार्थ आपण यांच्याकडूनच घेतात. चांगल्या पद्धतीचा आपल्याला मसाला जर लागत असेल तर इकडे आपल्या मच्छी मार्केटकडं बाजाराच्या भाजीपाल्याच्या शेवटच्या टोकाला या दाजींचं दुकान असतं. मसाल्याचे आपल्याला जेवढे पदार्थ असतात तेवढे मसाले भेटतील. तसेच इकडं दळून आणलेले मिरची, कांदा, लसूण सगळे मसाले भेटतील. आपल्याला इथे मसाला घ्यायचे त्यांच्याकडून 100चा मसाला बांधायचा सांगितलं त्यांना. मसाला, जिरा विरा सगळं आपण जे काही आपल्याला लागतंय ते या दाजींकडूनच घेऊन जाते. एकदम चांगला माल, क्वालिटीचा माल मसाल्याचा खायचा असेल तर नक्कीच या दाजींकडे या. चांगला तुम्हाला मसाले भेटतील. अजून भरपूर सारी दुकानं असतात मसाल्याची, परंतु आपल्याला जुना ग्राहक आहे यांचा आपण, त्याच्यामुळे आपण यांच्याकडे येतो मसाले घ्यायला काम. कितीला फ्लावर? 50 रुपयाला. काकडी 20 रुपये पावशेर. 70 किलो. 70 किलो. भेंडी 20ला अर्धा. मिरची 20 रुपये. फुलवर 20ला पावशेर. 40चे अर्धा किलो. फ्लावर बिवर सगळं आपल्या बाजारात आहे. चला. नाही नाही. खाद्य 15. 15 रुपये खाद्य. तर इकडे आपले मित्र इलियास बाईचा दुकान आहे इथं. तुम्हाला साबण, घरातल्या ज्या वस्तू पाहिजे असतील, कप, बशी, साबण सगळ्याच वस्तू त्यांच्याकडे भेटतील. एकदम चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला भेटतील. नक्की त्यांच्या दुकानावर भेट द्या. अय दुकानवाले यार, दुकानाकडे लक्ष आहे का नाही? तर असा भरपूर मोठा आपला 40 डांगणाचा बाजार आहे हा शेंडी मार्केट. भाजीपाला मार्केट एकदम सुंदर, एकदम झाडांच्या सावलीमध्ये. अजून पावसाला वेळ आहे त्याच्यामुळे भरपूर सारा बाजार होतो इकडं. भरपूर सारे भाजीपाले, भरपूर भाजीपाल्यांचे रेट जास्त. तसेच जंगलातील रानभाज्या पण आपल्याला या बाजारामध्ये आता बघायला भेटतात. तर खूप छान असा
शेंडीचा बाजार होतोय तर नक्की अवश्य या बाजारला कधी आहे तर भेट द्या. बघा भरपूर सारे शेतकरी आहेत, शेतकरीचे घेणारे, शेतकरीच देणारे. इकडं गुरुदत्त मिसळ सेंटर आहे. इकडे भरपूर सारी तुम्हाला कटलरीची दुकानं असतील, कपड्यांची दुकानं असतील आठवडे बाजारला. तर आता पावसाचे दिवस आहेत, मग रेनकोट, छत्र्या, कागद, हे बघा कागद आहेत इकडं. इकडं कपडे शाळेतल्या पोरांची. आणि इकडे जर मोरे दादांची भेळ म्हटली तर शेंडीमध्ये एकदम फेमस भेळ म्हटले ते मोरेची भेळ. एकच नंबर घरी बनवलेला चिवडा मसाला त्यांची भेळ आहे. भरपूर गिराईक असतं त्यांच्याकडे. तर आपण पण 50ची भेळ मागितली, 30ची भेळ घेतोय. 30 आपली भेळ बांधतात ते. तर कधी शेंडीला आले ना तुम्हाला प्रवार हॉटेलच्या समोर त्यांचं दुकान आहे, तिथं पण गर्दी असते. इकडं बाजारच्या दिवशी घरासमोर पण त्यांचं दुकान असतं. तर नक्की आले तर भेळ एकदा खाऊन बघा, खूप छान आणि चवदार अशी भेळ खायची असेल तर मोरे दादांचीच भेळ. त्याला शेंडीला आले जेवढे आपले बाजारकरी असतात तर यांच्याकडून भेळ घेऊन जात असतात. तर त्याला आपली भेळ बांधून झालेली, बाजार पण आपला झालेला आहे. तर निघूयात आपण घरी. तर कोण कोण शेंडीच्या बाजारला येते आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून बघतात ते मात्र कॉमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता बघा, असाच सपोर्ट राहू द्या. चला मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.